सर आज शहर वाहतूक शाखेमध्ये जे मॉडिफाय सायलेन्सर त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली, काय सांगा? आमच्याकडं रस्ते सुरक्षा अभियान चालू आहे. त्या अभियानाअंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम राबवत आहोत की रस्त्यावर हे जे कर्कश वाजवत जाणारे फॅन्सी नंबर प्लेटवाले ते आज त्या मोहिमेअंतर्गत आम्ही ते रोड फिरून त्याला नष्ट केलेले आहे. तसेच रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गतमध्ये वेगवेगळ्या आम्ही मोहीम राबवणार आहोत, जसे की अल्पवयीन वाहन चालवणारे, विना हेल्मेट, मोबाईलवर बोलणारे, रस्त्यावर रोडवर पार्क करून गाड्या ठेवणारे, ज्या अजून रहदारीचा अडथळा करणार, नो पार्किंगमध्ये वाहनं लावणारे, अशा आम्ही वेगवेगळ्या मोहीम या अंतर्गत राबवणार आहोत. याचं कारण असं आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, म्हणजे चिंताजनक आहे. 2025चा जर आकडा पाहिला आपण तर 2025मध्ये 450 आपले फक्त प्राणांतिक अपघात झाले, फेटल अपघात झाले, आणि त्याच्यामध्ये मृत्युमुखी 487 लोक पडलेले एका वर्षात, आणि टोटल अपघाताची संख्या आहे 939. म्हणजे हे खरोखर जिल्ह्याला लोकसंख्येच्या मानाने चिंताजनक प्रमाण आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक शासनाचं असं धोरण आहे की आता त्याला प्राणांतिक अपघात हा शून्यावर आणायचा आहे. म्हणून या मोहीम राबवल्या जात आहे. त्याला वेगवेगळे उपाययोजना केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हा स्तरावर तशी रस्ते सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे, आणि या वेगवेगळ्या उपाययोजना त्या अंतर्गत मोहिमेअंतर्गत चालू आहे.